मंडळी बऱ्याच दिवसांनी बाहेर फिरायचं योग गेलो। त्या निमित्तानं आम्ही एक ट्रिप काढली ती म्हणजे टेंबवली ते मालवण पर्यंतची। टेंबवलीवरनं आचरा तिटा पुढे मालवणात पुढे देवबाग तारकर्ली असं फिरण्याचा आपला उद्दिष्ट होता। एक तासाचा सफर पार करत आम्ही मित्रांनो मालवण सिटीमध्ये पोहोचलो। मालवण सिटीमध्ये पोहोचताच आमची आता कुठे फिरायला जायचं याबद्दल आमची चर्चा होऊ लागली। मालवण बाजारपेठेतना वाट काढत आम्ही पुढे जाऊ लागलो। पुढे जातात आम्हाला एक डेस्टिनेशन ठरलं ते म्हणजे तारकर्ली बीच। तारकर्ली बीचला जायचं आमचं नक्की झालं आणि पुढची वाटचाल आमची तारकर्ली बीचच्या दिशेने होऊ लागली। मालवण शहर आणि आजूबाजूच्या रोडची कंडिशन फारच उत्तम आहे। थोडीशा रोडची साईज ही आवडती आहे, पण रोडची कंडिशन ना खूपच चांगली आहे, त्यामुळे बाईक राईड करून खरंच खूप मजा येत होती। बघता आम्ही तारकर्ली बीचच्या इकडे येऊन पोहोचलो आणि इकडे मित्रांनो आजूबाजू जेवढी घरं आहेत ना त्या सगळ्यातना होमस्टे केलेलो आहे मित्रांनो। म्हणजे बिझनेसचा चांगला मार्ग इकडच्या लोकांनी निवडून काढलेलो आहे। प्रत्येक घराच्या पाठी आपल्याला आपल्या बाजूला होमस्टेचा फलक आपल्याला बघू भेटतात, त्यामुळे राहण्याची किंवा खाण्याची उत्तम सोय आहे। तर मित्रांनो फायनली आपण शोधत का होईना पण आता आपण तारकर्ली बीचवर पोहोचलो आहोत। माझ्या मते समोर आपल्याला दिसता तो सिंधुदुर्ग किल्लो हा, तुमका दाखवते, बघूया कितपत दिसता तुमका। ह्यो बघा, ह्यो माझ्या मते सिंधुदुर्ग किल्लो आपल्या इकडनं दर्शन होता इकडचा। आणि हे आता पूर्ण आपला तारकर्ली बीच आहे। संपूर्ण व्ह्यू तुमका दाखवूचा प्रयत्न करतोय। दुपारची वेळा वाजल्यात लगभग 12 वाजल्यात, त्यामुळे ससा एवढी माणसं नाही आहेत। पर्यटकांचं ओघ चांगलं आहे, पाठी बरेचसे होमस्टे आहेत। कारण मी या बीचवरती पहिलोच इलोय। मालवण घ्या आधी इलेलं आहे मी मालवण सिटीत, मालवण किल्ल्यावर पण काही वर्षापूर्वी इलेलं आहे, तेव्हा का मी आपलं व्हिडिओ बनवत नव्हतं, त्यामुळे का ते आपले व्हिडिओ नाही आहेत मालवण किल्ल्यावरचे प्रॉपर। तुमच्यासाठी मित्रांनो नक्की मालवण किल्ल्यावर तो एखाद व्हिडिओ मी बनवीन, पण आज नाही होणार शक्य। आता आपण स्पेशल तारकर्ली बीच फिरासाठी गेलेलो आहोत। बघूया तारकर्ली देवबाग दोन्ही त्यावर कव्हर करू गावतात का या व्हिडिओत, किंवा 2 भाग बनवीन मी या व्हिडिओचे। आपल्याबरोबर बाचत भावत 3 बाईकने आम्ही आता इला इकडे। तिकडे ॲक्च्युली बऱ्यापैकी गर्दी आहे, म्हणजे खरं बीचचा व्ह्यू होतो तिकडनं असतात। आम्ही कदाचित एका वेगळ्या रूटने इकडे इला देवगडवरना फिरत इला, मध्ये चुकलाव काही वाट। समुद्र बघू शकाल पूर्ण मोकळा।
मंडळी बघू शकशाल तिकडे गर्दी आहे, कारण जो मेन पॉइंट आहे तो तिकडे आहे. तिकडे पे पार्क असणार कधी. आम्ही जरा पुढे येला, पण ठीक आहे. इकडे पार्किंगला काही इश्यू नाही. थावडे गाडी धावला आणि पार्किंगही फ्री गावली आपल्या इकडे. तिकडे जी पार्किंग आहे ना ती पे पार्क असतली, कारण तिकडे तुम्ही गर्दी बघू शकशाल. माझ्या मते तुम्हाला दाखवूचा प्रयत्न करा. बघा लोक आहेत, भरपूर लोक आहेत या बीचवर. आणि तिकडे काही स्टॉल्स आहेत, जेटस्कीवाले आहेत, स्कुबा डायव्हिंग, हे सर्व स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत ना ते आपल्या ह्या तारकर्ली बीचवरती किंवा मालवणच्या या पट्ट्यात ना खूप स्वस्त प्रमाणात आणि भरपूर आहेत त्यांचे स्टॉल. आता येताना पण हायवेना बरेच स्टॉल बघितले मी, त्यांचे खूप स्टॉल आहेत. अथांगा मित्रांनो बघू शकाल पूर्ण मोकळा. ही जी साईड आहे ना कोणच नाही या बाजू. बरीचशी लोक ते त्या पॉईंटला आहेत. असा काही नाही तो पॉईंट वेगळा आणि ह्यो पॉईंट वेगळा, पण ह्यो लोकांना पॉईंट इकडं नाही होतो माहिती नाही, त्यामुळे इकडे गर्दी कमी आहे. तर आपण मजा घेऊया पॉईंटची. मंडळी पाण्याची क्लॅरिटी बघू शकशाल तुम्ही, एकदम स्वच्छ निकळ पाणी या. इकडे काही एक फॅमिली आहे ती मस्त एन्जॉय करता. एन्जॉयमेंट खूप चांगली आहे. पण माझं एक सांगणं असं, कुठच्याही अशा बीचवरती किंवा अशा पर्यटन स्थळावरती जेव्हा तुम्ही एन्जॉय करतात ना तेव्हा आपल्या हेल्थची काळजी घ्यावा मित्रांनो. असे बरेच प्रसंग घडतात अशा समुद्रकिनाऱ्यावर गेल्यावर. खास तर दुपारच्या वेळेस हाय टाईडची वेळ असता, पाणी जोरात येत असता. हाय टाईड म्हणजे भरती लागताना तेव्हा लाटा मोठी येतं समुद्रात. आता थोडी सुकती आहे, आता दुपारनंतर परत भरती लागत पाणी वरपर्यंत चढतला माझ्या मते. तेव्हा सांभाळून अशी मजा करताना करायची, कारण असे बरेच घटना आपले देवगड असणारे किंवा मालवण असणारे अशा बीचवरती घडतात दुपारच्या वेळेस. तर आपल्या जीवाची नक्की काळजी घ्यायची आणि काय ती मजा ना जीवाची ती करायची. आता आपण का समुद्रात जाणार नाही आहोत. इकडे चप्पल काढला आणि थोडाफार आतमध्ये जाऊन मजा करतो प्रयत्न करता. तारकर्ली समुद्राची खासियत जी आहे, या समुद्र एकदम खोल झाला नाही, असा नितळ होत गेलेला. त्यामुळे तुम्ही अशी मजा ना ती इकडे चांगली करू शकशाल, बघू शकशाल. त्यामुळे हे समुद्र सेफ आहे, मोठी लाटा उठत नाही. आणि या बीचचा जा बराच नाव आपल्या जागतिक लेवलला. भारतातल्या टॉप 10 माझ्या मते काहीतरी गुगलवर याच्याबद्दल मी वाचलेलं आहे. आता एक्झॅक्ट सांगू शकत नाही, मी तुम्हाला सांगेन नंतर व्हॉइस ओव्हर केलं एकदा ह्या बीचबद्दल माहिती. स्कूबर आता ही बघ मित्रांनो एक जेटस्की आता दाखवते तुमका. हे सगळे ॲक्टिव्हिटीची मजा तुम्ही मित्रांनो ना मालवणातील तारकर्ली किनाऱ्यावर तर घेऊ शकशाल. लगभग मंडळी आपल्या अर्धा झालेलो आहे तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर. आणि हवी तेवढी आपण मजा ना ती केलेली. आता असं प्लॅन आहे की या दिशेनं ना इकडनं सुरू झाला मित्रांनो मालवण किल्ल्यापासून. हे इकडे आपला मालवण किल्लो आहे हा तारकर्ली हा. आणि इकडनं तिकडे पुढे आहे ना तर देवबाग वगैरे ठिकाणं. देवबाग पण खूप फेमस आहे आपल्या मालवण जिल्ह्यातला. देवबाग पण खूप फेमस आहे मालवण तालुक्यातला. इकडनं पुढे देवबागला जायचं आमचा प्लॅन आहे. कदाचित सक्सेस झालं तर देवबागचं एक वेगळं व्हिडिओ बनवतलं आहे मी. सिरीज असतली आपली मालवणची. बघूया किती कवर. आमच्या यांचा का प्लॅन नाही केलेला आपला.